काय सांगाल? विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं प्रचार दौरा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळते. पंडित विरुद्ध पवारांची लढत नसून आता ही लढत आता दुसऱ्या बाजूने पाहायला मिळते. एकंदरीत ओबीसीमध्येच ही लढत पाहायला मिळते. कारण आपण पाहू शकतोय की वंचित बहुजन आघाडीकडनं प्रियंका खेडकर आहेत, मनसेकडनं मयुरी खेडकर आहे. तुम्ही देखील आता निवडणूक लढताय शेळके साहेबांच्या पार्टीकडनं. पी.टी. चव्हाण देखील निवडणूक लढताय. कसं बघताय आणि काय तुमचं म्हणणं नेमकी सांगा, सविस्तर सांगा. सर, या 228 विधानसभा गेवराई या विधानसभेच्या माध्यमातून ओबीसी बहुजन आघाडी जनहित लोकशाही पार्टी मोबाईल इकडे बघा 2 मिनिटं. मोबाईल काय बघा नका. मोबाईल एकदम असं चालतं मांडायचं, कारण तुमच्यामुळे आम्हाला सगळं आमचं बिघडतं. आपण बोलायला सुरू करा, म्हणजे विचारलं त्या हिशोबाने बोला. काय सांगाल? विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रचार दौरा आता अंतिम टप्प्यात येतोय. काही तासानंतर प्रचार दौरा थांबणार आहे. मात्र गेवराईची निवडणूक पंडित विरुद्ध पवार नसून आता ही निवडणूक जी आहे ती आता ओबीसी विरोधात ओबीसी पाहायला मिळते. कारण ते पाहायला गेलं तर मयुरी खेडकर असतील, प्रियंका खेडकर असतील, चव्हाण असतील आणि तुम्ही असताल. या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. आरोप प्रत्यारोप केले जातात. कारण की लक्ष्मण हाकेंचा पाठिंबा कोणाला मिळाला पाहिजे यावरून मोठा संघर्ष झाला इथे. तर नमस्कार, मी परमेश्वर महाराज वाघमोडे, लोकशाही जनहित लोकशाही पार्टीचा उमेदवार, आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब. आज गेल्या 12 महिन्यापासून ओबीसीच्या संघर्षासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आमचं जे स्वप्न होतं की विधानसभेची निवडणूक लढायची, यासाठी माझे प्रयत्न चालू होते. आणि आदरणीय आमचं दैवत लक्ष्मण हाके साहेब यांच्याविषयी काल मी काही रागाच्या भरात काही शब्द बोललो असेल, पण ते माझे दैवत आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आपुलकी आहे. आणि काही जर चुकून माझ्याकडून त्यांच्याविषयी शब्द गेला असेल तर मी त्याची माफी मागतो. आणि आज जे काही उमेदवार रिंगणामध्ये आहे यांच्यामुळं माझा घात झाला आहे. कारण आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून या ओबीसीच्या चळवळीमध्ये, संघर्षामध्ये, एस टी आरक्षणाच्या धनगराच्या प्रश्नावर ओबीसीच्या हितासाठी आम्ही रात्रंदिवस जनतेमध्ये म्हणजे फिरतोय. जनतेमध्ये आम्ही फिरतो आणि जनतेलाही माहीत आहे की परमेश्वर महाराज वाघमोडे हे कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सुखादुःखामध्ये मी जनतेच्या सामील आहे. पण आज जो एक काही अन्याय झालेला आहे, काही उमेदवार आयते आलेले आहेत. 4 महिनेच झाले ते या ओबीसीच्या लढ्यात आले आणि पैसे धनदांडगे असल्यामुळे त्यांनी स्वतःचं वर्चस्व केलेलं आहे. आणि आमच्यासारख्या एका झोपडीतल्या उमेदवाराला त्यांनी असं बाजूला कचऱ्यासारखं फेकण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांनाही इशारा करतो की वाघमोडे सर हे स्वतःच्या हिमतीवर लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच पाहायला गेलं तर एकंदरीत पाहू शकतोय आपण की या निवडणुकीमध्ये आज लक्ष्मण हाके देखील सभा घेतात प्रियंका खेडकर यांच्या पाठिंब्यासाठी. कसं बघताय तुम्ही याच्याकडं आणि का तुमच्यावर अन्याय झाला आहे? नाही, आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांनी जरी सभा घेतली तर माझ्या शुभेच्छा आहे. पण माझी जी कुवत आहे, मी जी जनतेमध्ये फिरतोय संप्रदायाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, या जनतेला, जनार्दनाला, मायबापांना मी सांगू इच्छितो की माझ्यावर हा एक प्रकारचा अन्याय झालेला आहे. तो मात्र तुम्ही मतदान रूपी तुमचा आशीर्वाद मला देऊन येणाऱ्या 20 तारखेला माझ्या किटलीला मतदान करून, चहाची किटली याला मतदान करून भरघोस मताने मला विजय करावा अशी माझी अपेक्षा आहे. कालही मी जनतेसोबत होतो आणि आजही जनतेसोबत आहे आणि उद्याही मी जनतेसोबत राहणार आहे. काही येतील आता तुम्हाला आम्हीच दाखवतील आणि पैशाचा पूर करून जातील, पण नंतर तुमच्यासोबत राहतील का न राहतील याचा जनतेने विचार करावा. आणि परमेश्वर महाराज वाघमोडे हे कंटिन्यू तुमच्या सेवेत राहतील. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला किटलीचं बटन दाबून जनतेने मला भरघोस मताने विजय करावा अशी मी जनतेकडे अपेक्षा करतो. काल आपण प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना असं सांगितलं की जर लक्ष्मण हाके सर गेवराईमध्ये आले तर मी आत्महत्या करेल, त्याविषयी आपण काय सांगता? त्याविषयी माझं आणि हाके सरांचं बोलणं झालं. काही अडचणी असतात त्यांनीही मला सांगितलं, कारण लक्ष्मण हाके साहेबाचा आणि माझा
15 वर्षापासून संबंध आहे. राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत असताना ते माझे आदरस्थान आहेत, गुरुस्थानी आहेत. जरी माझ्याकडून काही रागाच्या भरात त्यांच्याविषयी बोललो मी त्यांना, पण आज मी त्याविषयी माफी मागितलेली आहे. आणि आता मी एकच ठरवलं की आता रडायचं नाही तर आता लढायचं. आणि त्या अनुषंगाने मी आता पुन्हा एकदा चांगल्या उमेदीने रानामध्ये उतरलेलो आहे. हाके साहेबांसोबत तुम्ही काम केले, असं काय घडलं की तुम्हाला पाठिंबा न देता त्यांना पाठिंबा दिला समोरच्या उमेदवाराला? आता काय असतं, ज्याची त्याची पात्रता पाहून, आता वास्तविक पाहता मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे हे सर्वांनाच माहीत आहे, जनता जनार्दनाला माहीत आहे. दिवस मी जनतेसाठी फिरतोय, जनतेच्या सुखादुखामध्ये आहे, कीर्तनाच्या माध्यमातून आहे, सगळा संप्रदायही माझ्या पाठीमागे आहे. पण असं असतानाही हाके सरांनी जरी मला डावललं असलं तरी ते माझे गुरु आहेत. त्यांच्याविषयी मी आता काही बोलणार नाही. पण एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हाके सरांच्या आशीर्वादाने या गेवराईचा आमदार मी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की ओबीसी चळवळीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. मोठ्या सभा असतील, हाकेंसोबत तुम्ही फिरलेला आहात. मात्र का तुमच्यावर हा अन्याय झालेला आहे? हा माझ्यावर अन्याय झालेला आहे हे जनताही बोलू लागली की महाराजांवर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे. कारण 20 वर्षापासून कुठं धनगर आरक्षण असो, ST आरक्षणाचा प्रश्न असो किंवा OBC प्रश्न असो, यासाठी मी रस्त्यावर उतरून माझ्यावर आजही 16 ते 15 गुन्हे माझ्यावर आहेत. तरीही मी कुठलीही कदर केलेली नाही आणि इथून पुढेही मी करणार नाही. कारण मी 20 वर्षाखाली ठरलेलं आहे की आपलं जीवन हे आपल्याला जनतेसाठी झुकून द्यायचं आहे. मग त्याच्यात कधी अडचणी येत्याल, कधी चांगलं होईल याचा आपण विचार केलेला नाही. म्हणून हे फिरत असताना चळवळीच्या कार्यकर्त्याकडं जनतेचं लक्ष असतं. कारण अजूनही लोकशाही जिवंत आहे. कारण लोकशाही कधी विकू शकत नाही. गेल्या लोकसभेच्या टायमाला तुम्ही पाहिलं असेल की लोकशाही अजूनही या महाराष्ट्रात, या भारत देशामध्ये जिवंत आहे आणि लोकशाही आजही जिवंत आहे. जरी माझा अन्याय झाला असला तरी लोकांचा जनतेतून मला आजही सहानुभूती आहे आणि लोक मला सहानुभूती देतील अशी माझी जनतेकडे अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला किटलीचं बटन दाबून 5 नंबरला हे माझं बटन आहे, किटली हे चिन्हाचं, हे दाबून मला भरघोस मताने विजय करतील अशी माझी अपेक्षा आहे. लक्ष्मण हाके सर तुमच्या प्रचारासाठी गेवराईमध्ये पुन्हा एखादी सभा घेतील का? ते काही सांगता येत गेवराईमध्ये आहेत, हां. ते तुमच्यासाठी उतरतील का? तुम्ही त्याच्यासोबत गेले 15 वर्षे काम करत आहात, तर ते तुमच्या सपोर्टसाठी, तुमच्या प्रचारासाठी ते येतील का? आता मला तर सांगता येत नाही. एका उमेदवाराला जर अगोदर पाठिंबा असेल आणि दुसऱ्या उमेदवाराला ते देतील असं वाटत नाही. पण मला एक निश्चित माझा विश्वास आहे, एक तर ते येणार नाही, आले तर एखाद्या वेळेला ते म्हणू शकतात की गेवराईत मैत्रीपूर्वक लढत होईल असं ते बोलू शकतात. पण प्रचार सभेला येतील हे सांगता येत नाही. गेवराईत एकूण तुमच्यासह 21 उमेदवार आहेत. तुमची जे प्रतिस्पर्धी उमेदवार तुम्ही कुणाकडे पाहता? तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कुणाकडे पाहता? या प्रतिस्पर्धेमध्ये मी पंडित पवार या उमेदवाराकडे पाहतो. कारण बाकीच्या उमेदवाराकडे मी पाहत नाही. हे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. हे एक पंडित पवार आणि खेडकर हे उमेदवार माझे प्रतिस्पर्धी आहेत, हे मी पाहतो. असं म्हटलं तर आपण विधानसभेची निवडणूक लढवत आहात. या विधानसभेमध्ये आपण विजय झाल्यानंतर आपण गेवराई तालुक्यासमोर कुठल्या विकासाचं मॉडेल घेऊन समोर जाणार आहात? सर, विधानसभेवर जर जनतेने मला संधी दिली आणि मी जर विधान भवनामध्ये जर गेलो तर मी पहिला प्रश्न या जनता जनार्दन जे शेतकऱ्याचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या 10 वर्षापासून मालाला भाव नाही, शेतकऱ्यांची जी पिळवणूक केली जाते ती होऊ देणार नाही. दुसरी गोष्ट, आज तुम्ही पाहता आमच्या संप्रदायामध्ये अनेक महाराज लोक आहेत, अजून त्यांच्या जे पगाराच्या फायली आहेत ते माझ्याकडे वारंवार मला म्हणतात. पहिला मुद्दा मी वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळे पहिला मुद्दा मी विधान भवनामध्ये वारकरी संप्रदायाला न्याय देता कसा येईल याच्याविषयी एक पहिला मुद्दा मी उचली. आणि ही जी OBCची जी चळवळ आहे ही कुठं थांबता कामा नाही. कारण आम्ही जे तळागाळातून आलेलो आहे, ज्या संघर्षातून आलेलो आहे, धनगर समाजाचा जो STचा आरक्षणाचा प्रश्न आहे, गेल्या
65 वर्षापासून सुटत नाही. हा एक प्रश्न घेऊन मी त्या जनतेसाठी जाईल. आणि आमच्या ज्या OBCच्या ज्या लहान मोठ्या काही ज्या समस्या आहेत, इतर ज्या 18 पगड ज्या जाती आहेत, OBCच्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, त्यांच्यावर जो काही अन्याय होतो तो अन्याय अत्याचार थांबण्यासाठी मी पहिला प्रयत्न करीन. आणि अंध आणि अपंग, आज जर आपण पाहिलं, अंध आणि अपंग यांच्या ज्या हाल अपेष्टा होतात, त्यांना कशा चांगल्या सुविधा आपल्याला देता येईल, त्यांच्यासाठी चांगलं काम कसं करता येईल, हे मुद्दे मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीन. शेवटी आपण सर्व जनतेला काय आवाहन कराल? मी शेवटी सर्व जनतेला एकच आवाहन करील की जातीवादाचा या ठिकाणी जो काही तेढ निर्माण झालेला आहे, कारण सर्व धर्म समभाव, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद हा भ्रम, या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलं, हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै झाला. हे जरी जातीवादाला जरी वळण लागलं असलं तरी मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की कुणी माझ्यावर काही आरोप करताय सध्या, कारण गरीब माणसाला, झोपडीतल्या माणसाला हे प्रस्थापित लोक लवकर वर जाऊ देत नाही, कारण कुठंतरी यांच्या पायात पाय कसा घालता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि तो अनुभव आज मला आलेला आहे. ज्या OBCच्या आरक्षणामध्ये मी 12 महिने फिरलो, पहिल्या अंबडच्या सभेपासून झेंडे लावून मी फिरून त्या ठिकाणी सभेला गाड्या नेल्या, अनेक वेळा फिरलो, पण तो एक माझ्या एक आज वेगळ्या प्रकारचा अन्याय झालेला आहे. हा अन्याय फक्त गरीब माणसावर होतो, पैशावाल्याकडं, धनदांडग्याकडं, प्रस्थापितावर कुणी टिंगल करू शकत नाही. आजही माझ्यावर काही आरोप टाकलेले आहेत. काही जनता म्हणते की यांना पंडित पवारांनी उभा केलं, काही लोक मुद्दाम म्हणतात. तर मी जनतेला सांगू इच्छितो की या अफवा असे जे पसरणारे असतात, हे कुणाच्या तरी गाडीत बसतात, कुणाचं तरी खातात आणि तिसऱ्याला मतदान करणारे असतात. यांच्यावर जनतेने, सामान्य जनता माझ्यावर प्रेम करणारी आहे. मला माहीत आहे, मी कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला या 15 वर्षामध्ये चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून जनतेला मी सांगू इच्छितो, कुणी काही अफवा पसरल्या तरी माझं जे चिन्ह आहे, येणाऱ्या 20 तारखेला किटली या चिन्हाचं बटन दाबा. कुणी काहीही तुम्हाला सांगेल, माझा जो अन्याय झालेला आहे हा अत्यंत लाज वाटण्यासारखा आहे. आजही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आहे, कारण तो अन्याय मी 15 वर्षापासून हा संघर्ष करतो आणि अनेक वेळा मीच माघार घ्यावी अशा अनेकाच्या भूमिका आहेत. आजही मला काहीचे कॉल येतात की सर तुम्ही मागे घ्या, तुम्ही एक पाऊल मागे. आणि मी याच्या आधी 2दा माघार घेतली तरी माझ्यावरच का अन्याय होतो. बरं, माझ्याकडे जनता आहे, जनार्दनाचा मला आशीर्वाद आहे, जनता आजही माझ्यावर प्रेम करते. पण हे जे काही अफवा पसरणारे जे काही 1-2 कार्यकर्ते असतात, ते खोटं काहीतरी लोकांना सांगतात आणि गैरसमज माझ्याविषयी पसरतात. हा गैरसमज जे कुणी माझ्याविषयी बोलतंय की हे अमक्याने मॅनेज केले, तमक्याला मॅनेज आहे, हे खोटं आहे. कारण मी माझ्या हिमतीवर ही निवडणूक लढत आहे. गेल्या बारचीला ही लढणार होतो. काही श्रेष्ठ मंडळीचं ऐकून मी माघार घेतली होती, पण आता 5 वर्षात मी ठरवलं होतं काही जरी झालं तर आपल्याला निवडणूक लढायची. आणि जनतेला सांगू इच्छितो, ही निवडणूक माझी पहिली आणि शेवटची असेल. जर तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि विधान भवनात जर पाठवलं तर तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडण्याचं काम मी करीन. आणि जर तुम्ही मला आशीर्वाद देण्यात जर कमी पडला तर मी पुन्हा ही निवडणूक लढणार नाही, पुन्हा राजकारणात येणार नाही. माझे कीर्तन आणि मी आणि जनतेची सेवा, समाजसेवा करणार मी. फक्त पुन्हा निवडणूक लढण्याचं नावसुद्धा घेणार नाही.